तुम्ही ओरडू नका. तुमच्या 10 पटीने ओरडतो. दादागिरी दुसऱ्यांची आहे. तुमच्या या स्टाईलने कामकाज सभागृहाचं चालणार नाही. सभागृहाचं कामकाज दादागिरीवर चालणार नाही. आणि तुमच्यापेक्षा 10 वेळा आवाज मी देतो. जायचं त्यांना हुल मारा. चाल. सभापती महोदय, कोणतीही योजना 100% कुणाचंही समाधान होऊ शकत नाही, पण अधिकात अधिक न्याय कसा मिळेल याचा या समितीने या जास्तीत जास्त शेतकऱ्याला लाभ कसा मिळेल असा प्रयत्न केलेला आहे. घाई गडबडीत निर्णय घेतले नाहीत. समितीचा अहवाल प्राप्त करताना आम्ही झाल्यानंतर सखोल विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्जमुक्ती कोणत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेली नाही, डोळ्यासमोर ठेवून नाही. आता काही निवडणुका कुठल्या नाहीत. पुढील काही वर्षात कोणतीही मोठी निवडणूक नसताना केवळ शेतकऱ्याच्या हो केल्या त्याचे उत्तर आले पाहिजे तुमच्या. बोलतो ना, येणार नाही असं दिसून आलं चित्र, म्हणून मी बोलतो. बोलतो ना भाऊ. भाऊ अरे 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 प्रवीण दरेकर. सभापती महोदय, माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आजही मागाशी प्रश्नाच्या वेळेला असंच झालं. आता राज्याचे मंत्री सरकार म्हणून उत्तर देत असताना त्यांचं भाषण पूर्ण व्हायचं आहे. त्याच्या अगोदर अँटिसिपेशन ते काय बोलणार आहेत. तर मला वाटतं ही प्रथा परंपरा बिघडायला लागलेल्या दिसत आहेत. बरंच तर मला वाटतं तुम्हाला माझी विनंती आहे की हे वारंवार होतंय, तर याच्या पुढे होणार नाही याची आपण दक्षता घ्या. सभागृहामध्ये एकदम 27 नवे सदस्य आहेत. बरेच वेळेस नाही, मी अगोदर ऑर्डर पास करतो, आपण देतो. आता 2 प्रश्न आले फक्त. प्रश्न असा आहे की आपण बसा जरा, प्रवीणजी बसा. नाही, सभागृहामध्ये देखील मंत्री बोलतायत, कुणी क्रॉस करतंय, कुणी वेल मध्ये येतंय. हे जे प्रकार सुरू आहे, आमच्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतात, नेतृत्व करतात की तुम्हाला फक्त दाखवायचं आहे. तुम्हाला उत्तर पाहिजे की दाखवायचं आहे. नाही, मग सरकारच्या मंत्र्यांचं भाषण असताना मध्येच असं डिस्टर्ब करणं बरोबर आहे का? तुम्ही ओरडू नका. तुमच्या 10 पटीने ओरडतो. दादागिरी दुसऱ्यांची आहे. तुमच्या या स्टाईलने कामकाज सभागृहाचं चालणार नाही. सभागृहाचं कामकाज दादागिरीवर चालणार नाही. आणि तुमच्यापेक्षा 10 वेळा आवाज मी देतो. जायचं त्यांना हुल मारा. चाल. मंत्री महोदय बोला. आपण मंत्री महोदय उत्तर द्या. सभापती महोदय, बच्चू भाऊ बोलतो ना प्लीज. बच्चू भाऊ बसा जरा, आपण खाली बसा. सभागृहाने आपण जरा बसा. मंत्री महोदय जरा बसा खाली. बसा आपण जरा बसा. सभागृहाची बसा.